गॅस द्यायला लागते का? होतंय का रीड? नमस्कार मित्रांनो, जय शिवराय आणि एका नवीन ब्लॉग मध्ये सर्वांचं स्वागत। तर मित्रांनो, आपली बँगलोर आणि आंध्र प्रदेशची सिरीज कंप्लीट झालेली आहे। कशी वाटली? आणि खूप छान असा रिस्पॉन्स आहे, त्यामुळे सगळ्यांचे मनापासून आभार। तर फायनली मित्रांनो, 2 दिवसानंतर आज आपल्याला परत एक बुकिंग आलेलं आहे। त्याच्या आधी 2 दिवस काय केलं हे सांगतो। तर 2 दिवस आपण फक्त लोकल बिझनेस केला, रेग्युलर पार्ट्यांचे जे काही कॉल होते ते अटेंड केले आणि एकच फक्त बॉर्डरची ट्रिप केली। तर हा होता 2 दिवसामधला गॅप। हा गेलो आहे छत्रपती संभाजीनगरला। टायटलवरती तुमच्या लक्षात आलं असेल की आपल्याला संभाजीनगरची ट्रिप भेटलेली आणि आपण डायरेक्टली लोडिंग पॉईंटवरती आलो। लोडिंग पॉईंट आहे चाकणला। तर इथून आपल्याला मटेरियल भरायचं आणि ते घेऊन जायचे छत्रपती संभाजीनगरला। तर संभाजीनगरचे ऑलरेडी आपले 2 ब्लॉग झालेले आहेत आणि तुम्ही पाहिलं असेल तर तुमच्या लक्षात आलं असेलच आपण कुठे मटेरियल सोडायला जाणार आहे। तर हा पण ब्लॉग खूप इंटरेस्टिंग आहे। थोडा छोटा होईल पण भरपूर साऱ्या गोष्टी तुम्हाला याच्यामध्ये पण बघायला भेटतील, त्यामुळे ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा। आणि मित्रांनो, जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। त्याचबरोबर बेल नोटिफिकेशन ऑलवरती सेट करा, म्हणजे यानंतर सगळ्या व्हिडिओचे अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचतील। तर चला मित्रांनो, आजचा ब्लॉग सुरू करूया। तर झाला मित्रांनो, आता आपला प्रवास सुरू झाली, आपली गाडी लोडिंग आणि आता आपण निघालोय आता कंपनीच्या बाहेर। तर चाकण MIDC मध्ये आहे आणि इथून आपलं लोकेशन आहे 240 किलोमीटर, जे संभाजीनगर सिटीमध्येच जायचं आहे। ट्रॅफिक बघू शकता मित्रांनो, फुल जाम आहे पुढं आणि म्हणून आपण आज पर्यायी मार्गे जाणार आहे। तर आंबेठाण चौकातून चाकण मार्गे गेलं तर भरपूर असं ट्रॅफिक दाखवतंय। मग आज आपण डायरेक्टली राजगुरुनगरच्या मार्गे शिरूरला निघूया, म्हणजे तो पण रोड तुमच्या लक्षात येईल, एक नवीन रोड पण कळेल आणि तिकडून ट्रॅफिक किती लागतंय याचा पण आपल्याला एक अंदाज येईल। म्हणून आपण आज नवीन रोड ट्राय करू। तर मला ॲक्च्युली माहिती आहे, बट तुम्हाला पण तो रोडची माहिती होऊन जाईल। तर पहिलं आता ट्रॅफिकमधून बाहेर निघूया, डायरेक्टली राजगुरुनगरला निघूया। दिसत असेल मित्रांनो पुणे नाशिक हायवे। तिथून आता समोर दिसतंय ते भाम। तर आता चहा नाश्त्यासाठी थांबूया इथं, कारण आता वाजले आहेत 6:30 आणि जागलेली आहे थोडीफार भूक। या मित्रांनो, वडापाव खायला समोर वडेवाले ते इथं जरा नाश्ता आणि समोर दिसत असेल भारतचा पेट्रोल पंप। इथं डिझेल भरून घेतलं म्हणजे आपल्याला काही प्रॉब्लेम येणार नाही। ऑलरेडी गाडी आता रिझर्व वरती लागणार आहे। 2000 रुपयाचं डिझेल भरून जे आपल्याला ऑलमोस्ट 250 किलोमीटर तसंच क्रॉस करून जाईल। पण जेवढं सफिशियंट आहे आपल्याला संभाजीनगरला पोहोचण्यासाठी, म्हणून 2000 रुपयाचं डिझेल आपण भरून घेतलंय आणि निघालोय आता पुढं। तर डायरेक्टली आता राजगुरुनगरला जाऊया। राजगुरुनगरच्या बायपासनेच शिरूरला निघूया। हा जातो राजगुरुनगर सिटीमध्ये, म्हणजे राजगुरुनगरमध्ये, आणि हा जो आंतर बायपास आहे तर हा जातो डायरेक्टली नाशिक हायवे। आणि दावडी निमगावचा खंडोबा 8 किलोमीटर। चला इथून घेऊया राईट आणि निघूया। आपल्याला टोटली इकडून आता शिरूर पर्यंत सिंगल रोड लागणार आहे। फक्त एवढंच आहे की जे आपल्याला ट्रॅफिक त्या रोडने लागणार होतं तर ते इकडून आता आपल्याला भेटणार नाहीये, कारण त्या मार्गे जर गेलो असतो तर आपल्याला शिरूरचं ट्रॅफिक, चाकणचं ट्रॅफिक, त्यानंतर रांजणगावचं ट्रॅफिक, हे सगळे ट्रॅफिक क्रॉस करावे लागले असते। त्यामुळे हा रोड ट्राय केलाय। तर बघूया आपल्याला ह्या रोडने काय अनुभव येतोय, कसा आहे रोड हे पण आपल्याला याच्यातून कळेल। कसा आहे मित्रांनो रोड। आपण पोहोचलो आता राजगुरुनगर MIDC मध्ये आणि टपरा चढतोय, म्हणजे छोटासा घाट आहे तर तो चढून चाललोय वरती। इथून एक आपल्याला रोड जातो दावडी लिमगाव साठी,
जे आहे आपलं कुलदैवत कुलस्वामी खंडेराया लिंबगाव. कमान पाहिजे असेलच. आणि समोर दिसत असेल खेड सिटी सेज. तर पोचलोय मित्रांनो आपण कन्हेरसरला. इथंच आहे आपल्या देवीचं मंदिर, कन्हेरसरची आई. जाऊया आपण देवीचं दर्शन घेऊन येऊया, कारण ही आपली कुलदेवता आहे. तर तिच्या दारात आलोय म्हटल्यावरती दर्शन तर झालंच पाहिजे. समोरच देवीचं मंदिर, तर जाऊया आणि दर्शन घेऊया पहिलं. तर झालंय मित्रांनो आपलं दर्शन, आणि आरतीच्या टायमिंगलाच आपल्याला दर्शन पण भेटलंय. मंदिरात गर्दी नाही आहे, मी एकटाच आहे आणि काका होते म्हणजे भजी काका. तर भेटलंय आपल्याला आरती आणि दर्शन देवीचं. तर चला मित्रांनो निघूया आता आपल्या पुढच्या प्रवासाला. ही ॲक्च्युली आपली कुलदेवता आहे यमाई माता कन्हेरसर. तर दावडी लिंबगावपासून आणि खेडपासून एक 10 ते 15 किलोमीटरवर तिची दोन्ही देवस्थान आहेत. तर कुलस्वामी खंडेराया दावडीचं हे आपलं कुलदैवत आहे आणि यमाई माता ही आपली कुलदेवी आहे. तर या रोडने निघालो तर, आणि किती नशीब बघा ना की देवीचं दर्शन पण झालंय, आरती भेटली आणि तुम्हाला सर्वांना देवीचं दर्शन देता पण आलंय. तर चला मित्रांनो आजच्या ब्लॉग सार्थक झाल्यासारखं वाटतंय. तर इथून आता निघूया डायरेक्टली शिरूरला, आणि शिरूर अहमदनगर मार्गे छत्रपती संभाजीनगरला. तर चला निघूया. आई राजा उदय उदय, या माई माते की जय. तर मित्रांनो आपण खेडमधून आलो होतो शिरूरच्या रोडने. तर या रोडने आल्यानंतर आपल्याला एकतर पहिलं दावडी लिंबगावचा खंडोबा लागेल, त्यानंतर कन्हेरसरची देवी लागेल, आणि त्यानंतर मोराची चिंचोली म्हणून जे गाव आहे पुण्यात प्रसिद्ध आहे. म्हणून नक्कीच या रोडने आला तर ते पण तुम्हाला व्हिजिट करता येऊ शकते. छत्रपती शिवाजी महाराज मुख्य बाजारपेठ शिरूर आलोय मित्रांनो शिरूरला. तर चला गावामधून चाललोय आणि तशी 1 किलोमीटरवरतीच आपल्याला आता मेन रोड लागेल. तर जाऊया पटापट आता इथून पुढे. आणि आपल्याला आता इथून पुढे लागेल नगर जिल्हा. घोड नदीचा ब्रिज बघू शकताय मित्रांनो. टोटल 60 ते 70 किलोमीटर आपण खेडच्या रोडने आज प्रवास केलाय. तुम्हाला नवीन रस्ता बघायला भेटला असेल आतापर्यंत, म्हणजे बऱ्याच जणांना माहिती असेल जे पुणे जिल्ह्यात असतील त्यांना, बट बाहेरील असतील तर त्यांना हा रोड नवीनच आहे. म्हणजे ट्रॅफिक जर कधी त्या रोडला जाम दाखवत असेल चाकणवरतून किंवा तळेगाववरतून येत असताना, तर तुम्हाला हा एक पर्याय मार्ग असू शकतो ज्या रोडने तुम्ही शिरूरपर्यंत कव्हर करू शकताय आणि नगर जिल्ह्यामध्ये एंट्री करू शकताय. मित्रांनो सुप्याच्या टोल नाक्यावरती बघूया गॅस द्यायला लागते. होतंय का रीड होतंय का दर मग 1 किलो टोल आहे अख्ख्या महाराष्ट्रात, त्याच्यावरती फास्टॅग रीड होत नाही. ऑल इंडिया फिरलो असेल मित्रांनो आपण, म्हणजे तुम्ही पाहिलं असेल कितीतरी ठिकाणी फिरलोय, पण हा एकमेव टोल नाका असा आहे की ज्या ठिकाणी आपला फास्टॅग रीड होत नाही. बाकी सगळीकडे आपला फास्टॅग रीड होतो. अजब लीला फास्टॅगची.
तर पोहोचलोय मित्रांनो सुप्यामध्ये आणि मस्त असा एक छोटासा हार घेतलाय आणि हे बघू शकताय सुपा मार्केट, हार आणि खारी फेमस. शिर्डी लेफ्ट आणि अहमदनगर सरळ, संभाजीनगर पण सरळ. तर मित्रांनो आपण नगर सिटी क्रॉस करून आता पुढे निघालोय आणि आता लागलेली भूक, कारण वाजलेले आहेत 11:30. तर तुम्ही रस्ता वगैरे पाहिला असेल तर 2 वडापावची पावर किती वेळ राहणार, तर ती संपली आणि 11:30 वाजले. त्यामुळे मस्तपैकी आता कुठं एका चांगल्या ढाब्यावरती जेवायला थांबू, जेवण उरकू आणि मग तिथं आराम करायला जागा असेल तर आराम करून यायचं, पेट्रोल पंपापर्यंत गाडी नेऊन तिथं आराम करू. कारण सकाळी आंघोळ करूनच आपण पुढे संभाजीनगरला जाणार आहे, कारण गाडी आपली सकाळी 9 वाजता खाली होईल. त्यामुळे रात्री जाऊन तिथं थांबण्यात काही अर्थ नाही आहे. तर सकाळीच पोहोचू आपण साईडवरती आणि आता पहिलं पोहोचूया एखाद्या चांगल्या हॉटेलवरती, जिथं आपल्याला मस्त असं जेवण भेटेल आणि आराम करता येईल. तर थांबलोय मित्रांनो शिवहरीला, बघू शकताय हॉटेल आणि इथे गाई पण बघू शकताय. तर चला मित्रांनो 11:30 आता मस्तपैकी जेवण करूया. तर या मित्रांनो जेवायला, आणि आजच्या थाळीमध्ये बघू शकता ही आहे शेवभाजी, चना मसाला, डाळ, दही, लोणचं, कांदा, लिंबू, राईस आणि रोटी, पापड पण आहे. या मित्रांनो जेवायला, जेवण उरकूया आणि हर हर महादेव. चला मित्रांनो उरकलंय आपलं जेवण आणि आपली 1934 समोर दिसत असेल. त्या बाजूला ही नवीन मॅक्स 1.7, पण ते माहित नाही, पण छान बनवली महाराज. आणि निघूया आता मस्तपैकी एखादा पेट्रोल पंप बघूया आणि आराम करायला थांबूया. समोर पेट्रोल पंप दिसतोय मित्रांनो आणि टोल नाका पण दिसतोय. तर बघूया कोणत्या ठिकाणी आपण थांबू शकतो. आता तर पंपावरतीच थांबूया, कारण पंपावरती आहे ऑलरेडी 1-2 गाड्या आहेत, तर इथंच पार्क करू. तर इंडियन ऑइलच्या पेट्रोल पंपावरती थांबलेलो आहे आणि टोल नाका तुम्ही पाहिला असेलच. 2 पर्याय होते आपल्याकडे, एक तर टोल नाका आणि दुसरा पेट्रोल पंप. तर पेट्रोल पंपावरतीच आपण थांबलो. तर सकाळी आंघोळ वगैरे करण्यासाठी ऑप्शन आहे आपल्याकडे, त्यामुळे इथे आंघोळ वगैरे उरकता येईल आणि मग पुढे जाता येईल. तर 50-60 किलोमीटर तर रनिंग आहे, ने मस्तपैकी झोप पण होईल आणि आपल्याला सकाळी टायमावरती 10च्या आधी लोकेशनवरती पोहोचता येईल. तर चला मित्रांनो, हा ब्लॉग अजूनही कंटिन्यू आहे, त्यामुळे शेवटपर्यंत नक्की बघा. आता तुर्तास सर्वांना गुड नाईट, भेटूया उद्या सकाळी. गुड मॉर्निंग मित्रांनो, पाऊस बघू शकताय. आता आपण आहे देवगडला, म्हणजे रात्रीच्या वेळेस थांबलो होतो. एवढा भयानक असा पाऊस चालू आहे.
मागचा रस्ता सुद्धा नीट दिसत नाहीये, बघू शकता. छत्रपती शिवाजी महाराज की जय. तर पोहोचतोय मित्रांनो आणि फक्त 1 किलोमीटर वरती आपल्याला आपलं लोकेशन आहे. तर चला पोहोचूया डायरेक्टली आता लोकेशन वरती. तर लोकेशन पासून फक्त 300 मीटर आपण दूर आहे आणि महर्षी वाल्मिकी चौक तर इथेच राईट साइडला दाखवतोय. बजरंग बली की जय. शेजारीच बघू शकता मित्रांनो रांजणपूर. तर पोहोचलोय मित्रांनो आपल्या ड्रॉप लोकेशनला आणि या साईडला जे गोडाऊन्स आहेत तर इथे आपल्याला गाडी खाली करायची आहे आणि अजून ते आलेले नाही आहेत. ॲक्च्युली 9:30 वाजलेत. तर 9:30 पावणे 10 वाजेपर्यंत यायला अपेक्षित आहे. त्यानंतर गाडी खाली करून निघालोय संभाजीनगर मधून आणि आता जाऊया आपण वाळूंज MIDC ला. इथं 10-12 किलोमीटरचं अंतर आहे. तर तिथं गेल्यानंतर बघू काय बुकिंग वगैरे भेटते का, कारण अजून तर काही बुकिंग कन्फर्म झालेलं नाहीये. त्यामुळे माहित नाही कोणता बुकिंग भेटेल काय ते. आणि पोहोचतोय आपण मेन रोडला आणि समोरच मागाशी पाहिलं असेल महाराजांचा स्मारक. तर आता परत एकदा महाराजांचं स्मारक बघूया. छत्रपती शिवाजी महाराज की जय. तर गाडी खाली करून आता आपण पोहोचलोय वाळूंज MIDC मध्ये. तर हा ब्लॉग इथेच एंड करूया. हा ब्लॉग कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि नेक्स्ट सिरीज मध्ये. तोपर्यंत काळजी घ्या आणि जय शिवराय.